इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शाहू महाराज नगरातील भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर अखेर दिंडोरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पंचायत समितीचे उपअभियंता रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारी प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम दुरुस्त करून आवश्यक ठिकाणी काम नव्यानं करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली. मागील अवघ्या 5 महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या या भूमिगत गटार योजनेबाबत आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. काही दिवसांपूर्वीपासून झालेल्या या पावसामुळे रस्त्यावर आणि अनेक घराच्या अंगणात पाणी साचू लागल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. अनेक चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षाही वर उभारण्यात आलेले आहेत. काही चेंबर फुटलेले असून त्यावर कॉन्क्रीटचे झाकण तडे जाऊन निकृष्ट दर्जाचे असल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन जुन्या सिमेंटच्या गटारीत टाकण्यात आली असून सांडपाणी पाईपमधून न जाता बाहेरून वाहत असल्याचं नागरिकांनी उपअभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. दुर्गंधी आणि निकृष्ट कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी संबंधित ठेकेदार कविश शर्मा हे उपस्थित होते. पाहणी दरम्यान उपअभियंता बाविस्कर यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप काढून टाकणे, अनावश्यक त्या ठिकाणी संपूर्ण पाईपलाईन नव्यानं टाकणे तसेच सर्व दोषपूर्ण चेंबर नव्यानं बांधण्याच्या कडक सूचना ठेकेदाराला दिल्याचे सांगण्यात आले आणि या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी आणि शासनाच्या निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ काम करून घ्यावे अशी मागणी शाहू महाराज नगरातील नागरिकांनी केली आहे. NCN न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी.